विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण गणित विषयाचं बेसिक जे घेतोय, लहान लहान गोष्टी ज्या समजून घेतोय, त्याच्यापैकी आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकांवरील क्रिया या भागातला बेरजेतला दुसरा भाग. त्यामध्ये त्या संख्यांमध्ये असलेले छेद जे आहेत, तर हे छेद जर सारखे नसतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी शोधायची. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही चाललंय हे आपण प्रत्येक स्टेपने सोडवतो आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी यांच्या पद्धती अजून सोप्या करून डायरेक्ट उत्तर काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याही आपण याच्यानंतर घेणार आहोत. मात्र शाळेत उत्तरं लिहिताना तुम्हाला याच पद्धतींचा वापर करायचा आहे, कारण गणित विषयाचा पेपर सोडवताना प्रत्येक स्टेप चेक केली जाते. चला पाहूयात. पहिलं उदाहरण घेऊ. 3/2 अधिक 4/3. 3/2 अधिक 4/3. पुन्हा सांगतो, या संख्येत 3ला इंग्रजीतून न्यूमरेटर म्हणतात, तर 2ला डिनॉमिनेटर म्हणतात. याला इंग्रजीतून न्यूमरेटर म्हणतात, तर ह्याला इंग्रजीतून डिनॉमिनेटर म्हणतात. थोडक्यात काय, वरच्या संख्येला आपण न्यूमरेटर म्हणणार आणि खालच्या संख्येला आपण डिनॉमिनेटर म्हणणार आहोत. देअरफॉर आता कोणतीही क्रिया अपूर्णांकामध्ये करत असताना छेद सारखे असणं गरजेचं आहे. म्हणून इथे आपण छेद जर आपल्याला सारखे करायचे असतील तर पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहून घ्या, जसा आहे तसा, आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे या छेदाने या दोघं अंकांना गुणायचं आहे. पुढचं चिन्ह जे असेल ते पुढे लिहा आणि पुन्हा दुसरी संख्या जशीच्या तशी लिहा आणि दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येच्या छेदाने गुणा. समजलं नसेल तर परत सांगतो. पहिली संख्या जशीच्या तशी लिहून दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणा आणि दुसरी संख्या जशीच्या तशी लिहून पहिल्या संख्येच्या छेदाने गुणा. देअरफॉर आता इथे 3 त्रिक 9, 2 त्रिक 6 अधिक 4 दुनी 8, 3 दुनी 6. बघा आता छेद सारखे झाले. याच्या मागच्या पद्धतीप्रमाणे आपण फक्त अंशांची बेरीज करणार. 9 अधिक 8 छेद 6. आता 9 अधिक 8 याचं उत्तर येतं 17 आणि छेदस्थानी लिहितो आपण 6. या प्रश्नाच्या उत्तराला सोपं रूप देणं शक्य होणार नाही. 17/6 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल तर होमवर्क म्हणून काही उदाहरणं मी इथे लिहून देतोय, ती उदाहरणं सोडवायचा आपण नक्कीच प्रयत्न करा. ही प्रश्नावली जी आहे प्रश्नांची, इथे 3 प्रश्न मी या ठिकाणी दिलेले आहेत. हे उदाहरण नक्की सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला हे सोडवल्याचा, स्वतः सोडवता आल्याचा नक्कीच आनंद होईल. धन्यवाद.